आजच्या ठळक घडामोडी. सुनेत्रा पवार यांनी घेतली राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ. ICS मध्ये 31 पासून अभिनय कार्यशाळेला उत्साहात सुरुवात. दापोलीच्या कळंबट गावातील उबाटा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. भाजपाचे भरणे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार विजय दरेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. सविस्तर वृत्त. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसनं नेतृत्वाची सूत्रे त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या हाती दिलेत. विधिमंडळ गटनेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज सायंकाळी 5 वाजता सुनेत्राताई पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. शपथविधी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजितदादा अमर रहे आणि महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विधानसभेतील आणि विधान परिषदेतील पक्षाचे सर्व 48 आमदार उपस्थित होते. 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजितदादांच्या राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्राताई पवार यांच्या खांद्यावर आली. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. ICS महाविद्यालय खेड येथे खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटल थिएटर बाल रंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अभिनय कार्यशाळेला आज उत्साहात सुरुवात झाली. या कार्यशाळेचं उद्घाटन संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, सहजीवन संस्था संचालक उत्तम कुमार जैन, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, उपाध्यक्ष अश्विनी वडके, खजिनदार विनय माळी, सचिव किशोर साळवी, संघाचे सल्लागार श्रीकांत चाळके, सदानंद कदम, कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी तसेच बाल रंगभूमी संवर्धन संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी रघुनाथ कासेकर उपस्थित होते. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या कार्यशाळेत अभिनय, दिग्दर्शन, संवाद फेक, रंगमंचावरील वावर आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिलं जाणार आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि ग्रामीण भागातील रंगभूमीला चालना मिळावी या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश राजम यांनी केलं. उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा देत सहभागी प्रशिक्षणार्थींना संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलं. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकल्याण समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशानं दापोलीतील संपर्क कार्यालयात गवळवाडी, मौजे, कळंबट
तालुका दापोली येथील उबाटा गटातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी योगेशदादा कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जोमानं काम करण्याचं आवाहन केलं। भरणे येथील तटकरी कॉम्प्लेक्स येथे भरणे पंचायत समिती भाजपचे अधिकृत उमेदवार विजय दरेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज संपन्न झालं। यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, केदार साठे, भाजपा नेते वैभवजी खेडेकर, रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवीताई खेडेकर, निलेश बामणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हुतात्मा दिनाच्या निमित्तानं आज रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत शहीद जवानांच्या स्मरणार्थ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांच्या उपस्थितीत सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी सहभागी झाले होते। याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये देखील एकाच वेळी मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। सागरी सुरक्षेला अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत विशेष संयुक्त सुरक्षा मोहीम राबवण्यात आली। ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। नाटे पोलीस ठाणे हद्दीतील आंबोळगड गावच्या सागरी किनाऱ्यावर नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि यांच्या पथकानं सागरी सुरक्षा दल आणि नागरिक सुरक्षा दल यांना आवश्यक ते मार्गदर्शन देऊन त्यांच्या सहभागासह किनारपट्टी भागात पायी पेट्रोलिंग आणि सुरक्षा पाहणी केली। या मोहिमेदरम्यान संभाव्य धोके, संशयास्पद हालचाली तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणची तपासणी करण्यात आली। सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा भविष्यात देखील सातत्याने राबवण्यात येणार असल्याचं रत्नागिरी पोलीस दलामार्फत नमूद करण्यात आलंय। रत्नागिरी शहरात गावठी हातभट्टी विरोधात कारवाई करून एक इसम ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 30/1 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रोही वॉच दरम्यान शीळ कदमवाडी कोकणनगर रत्नागिरी येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना एका इसमाला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी निलेश माइनकर, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, डीबी पथक आणि कोकणनगर बीट पथक यांच्या पथकानं ही कारवाई केली। कारवाई दरम्यान संबंधित इसमाच्या ताब्यातून एकूण 36,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई चालू आहे। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वानं प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशानं खेड येथील जामगे येथील नामदार योगेशदादा कदम यांच्या निवासस्थानी मौजे टांगर तालुका दापोली येथील उबाटा गटातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जोमानं काम करण्याचं योगेशदादांनी आवाहन केलं। श्री क्षेत्र सोलमकोंड धारवली वळूर येथे सृष्टीचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य उत्सवात मंत्री भरतशेठ गोगावले सहभागी झाले। यावेळी श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्सवात उपस्थित राहून त्यांनी विश्वकर्मांचं दर्शन घेतलं। अखंडपणे गेली कित्येक वर्ष सुरू असलेला हा उत्सव प्रेरणादायी असून समाजातील एकतेचं आणि परंपरेचं उत्तम उदाहरण आहे असं ते म्हटले। यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना सोलमकोंड येथील श्री विश्वकर्मा महाराजांच्या वास्तूसमोर सभामंडप उभारण्याची मागणी करण्यात आली। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत
सभामंडप लवकरात लवकर उभा करण्याचा शब्द त्यांनी दिला. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केलं. यावेळी विभागातील सुतार समाजाचे बांधव, शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील तुळशी खुर्द येथे विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त भरणे जिल्हा परिषद आणि खवटी पंचायत समिती गण उमेदवार आणि सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या शाळेत 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्था अध्यक्ष ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदनानं करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक ड्रिल आणि परेडचं संचलन सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी मल्लखांब, धनुर्विद्या, अडथळा शर्यत यांची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साक्षरतेची शपथ घेतली. या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विभागाअंतर्गत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था आणि प्रशालेच्या वतीने मेडल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. खेड ब्राह्मणवाडी येथील अशोक विनायक केळकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.